मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजे 27 जुलैचे एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड लय भारी आहे बरं का. राजा त्या मालकाला धमकी देतो, काय धमकी देतो, कशी धमकी देतो बघायचंय तर संपूर्ण एपिसोड बघत राहा. बाई तुझा आशीर्वाद फारच मजा आली आहे प्रेक्षकांनो आजचा भाग बघताना. कालचा एपिसोड एवढा काही विशेष त्यांनी दाखवला नव्हता. फक्त राजा आणि अवनीचं एका महिन्याच्या लग्नाचं त्यांनी सेलिब्रेशन दाखवलं होतं. राजा आज त्या मालकाकडे जातो बरं का, असला धमकवतो आणि तिथे अडकलेल्या एका मुलीला पण सोडवतो. बघत राहा बाई तुझा आशीर्वाद. बघा तर मंडळी, सुरुवातीला त्यांनी दाखवलंय काल जे सेलिब्रेशन झालं ना, तर त्या सेलिब्रेशनचा सगळा पसारा आवरत असते बरं का नमी. तेवढ्यात तिथे अण्णा येतात, कारण तो छोट्या धना आहे ना, तो धना ते हॅप्पी अॅनिव्हर्सरीचे ते फुगे ना ते काढत असतो. अण्णा येतो तिथे आणि धन्याला म्हणतो, अय धन्या, अय हे काढू नको रे, हे सगळं हॅप्पी अॅनिव्हर्सरी माझ्या घरात सगळं हॅप्पी हॅप्पी राहिलं पाहिजे. त्यावर धन्या म्हणतो, अण्णा ही सगळी साफसफाई करणं गरजेचं आहे, आपल्या वहिनीला अस्वच्छता आवडत नाही. अण्णा म्हणतो, नाही 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 काढायचं नाही बरं का. ते अण्णा ते दारू बिरू पिऊन येतो ना प्रेक्षकांना, ते मला आवडत नाही बरं का, ते जरा खूपच ओव्हर वाटतं. आता अण्णा म्हणत असतो, नाही 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 माझ्या घरातून हॅप्पी अॅनिव्हर्सरी काढू नका, हॅप्पी फॉर एव्हर ऑलवेज माझ्या घरात परमनंट राहिलं पाहिजे. अवनी आणि राजा ते बघतात आणि त्यांना जरा वेगळंच वाटतं. विशेषतः अवनीला जरा वेगळंच फील होतं. पाण्या म्हणत असतो, ए धन्या, अण्णा म्हणले ना नाही काढायचं म्हणजे नाही काढायचं. अण्णा तुम्ही जाऊ द्या, नका टेन्शन घेऊ, बरं नाही काढत आम्ही. अण्णा म्हणतो, हे बघा आता हे सगळं असंच ठेवा बरं का. पाण्या म्हणतो, अण्णा नका टेन्शन घेऊ, आपल्या घरची सुनबाई कशी परमनंट आहे तसं हे हॅप्पी सुद्धा परमनंट राहणार बरं का. अण्णा त्याच्या दाढीला असं लाड करतो आणि म्हणतो, बरोबर बरोबर बोलला पाण्या, बरोबर, ए काढू नको रे धन्या, राहू दे हॅप्पी हॅप्पी, असं म्हणून अण्णा आता झोपायला निघून जातात. अवनीला जरा वेगळंच वाटत असते हे सगळं. अवनी ना मंडळी आता खूप भावूक झाली आहे बरं का. आता अवनी तिच्या रूममध्ये निघून जाते, पण आता धन्या विचारत असतो, हे नमे काय करू ग, हे जे काढलंय ते परत लावू का, जे लावलंय ते परत काढू, काय करू. नमी म्हणते, तू काही पण कर बाबा, पण ते हॅप्पी आहे ना ते तसंच राहू दे, नाही तर मामा जित्ता नाही सोडायचा तुला. धन्या बिचारा कन्फ्यूज झालाय. शेवटी त्याने ते हॅप्पी अॅनिव्हर्सरीचं अर्धवट स्पेलिंग तिथे ठेवलंय जसंच्या तसं. राजा आता अवनीकडे बघत असतो. अवनी त्याला गुड नाईट करते आणि जाते रूममध्ये. सेलिब्रेशनचा बुके वगैरे तो राजा तिच्या हातात देतो आणि अवनी रूममध्ये झोपी जाते. राजा आता बाहेर गेलाय बरं का झोपायला, म्हणजे अंगणामध्ये, आणि विचार करत असतो, देवी आई किती प्लॅनिंग केलं होतं ग मी. मॅडमने चुकून मला पिवळं फूल दिलं होतं तेव्हा त्या दिवशी, तेव्हा असं वाटलं होतं की आमचं बॉन्डिंग वाढत जाईल, आमची प्रेमाचे रंग वाढत जातील, गाडी शेवटी लाल गुलाबापर्यंत पोहोचल ग देवी आई. पण कसलं काय आणि कसलं काय, त्यांची या घरात शेवटची रात्र आहे. माझं आणि त्यांचं बोलणं झालं असतं तर बरं झालं असतं ना देवी आई. राजा मनातल्या मनात असं बोलत असतो आणि जणू काही देवी आई त्याचं बोलणं ऐकते असं त्यांनी इथे सिद्धच केलं. राजा आता झोपणार, तेवढ्यात अवनी येते आणि म्हणते, झोपलास का रे, झोपतोयस. राजा म्हणतो, नाही तसं काही नाही, झोपत नव्हतो का, काय झालं. अवनी म्हणते, अरे राजा उद्या मी जाणार ना, मला वाटलं की थोडंसं गप्पा मारूयात, चालेल ना तुला. राजा म्हणतो, हो हो का नाही, चालणार ना, मारू शकतो की गप्पा. राजा खुश झालेला असतो बरं का. आता अवनी म्हणते, अण्णा झोपले का रे राजा. राजा म्हणतो, हो अण्णाचं काय, ते झोपतातच असे, अरे अवघडच माणूस आहे अण्णा. मग अवनी म्हणते, बसू का मी इथे. राजा म्हणतो, अरे विचारता काय, बसा ना बसा, तुमचंच घर आहे. अवनी आता राजाशी काही शब्द बोलते, छान गोड गोड बोलते आणि म्हणते, अरे राजा मला पण असंच वाटायला लागलं होतं माझंच घर आहे म्हणून. तिने ना हातात एक असा पेपर आणलाय बरं का, प्लेन कलरचा पिवळा, आणि तो पेपर असा फोल्ड करत करत ती त्याच्याशी गप्पा मारते. त्या पेपरचं ती छान एक फूल तयार करते बरं का. अवनीचा कार्यानुभव विषय चांगला पक्का दिसतो बरं का प्रेक्षकांनो. कोणाकोणाचा कार्यानुभव विषय पक्का आहे नाही, म्हणजे अशा क्राफ्टच्या वस्तू कोणाकोणाला बनवता येतात मला कमेंटमध्ये सांगा हं. अवनी आता राजाशी गप्पा मारत मारत म्हणत असते, छान चाललं होतं ना सगळं, यशदाचं ट्रेनिंग. अरे राजा, यशदाने अजून थोडे दिवस ट्रेनिंग दिलं असतं ना तर मी पक्की झाले असते बघ स्वयंपाकात, निदान चहा तरी बनवता येतोय बघ मला. करिअरचं काही झालं नाही तर चहाचा गाडा टाकेलच मी. राजा म्हणतो, काही मॅडम, तुमची एवढी मोठी मोठी स्वप्न आहे, चहाचा गाडा काय घेऊन बसलात. अवनी म्हणते, का रे राजा, चहाचा गाडा असणाऱ्यांची मोठी स्वप्न नसू शकतात का. राजा म्हणतो, नाही तसं नाही, असू शकतात, सॉरी असू शकतात. अवनी म्हणते, अरे ॲक्च्युली असं जाण्याचा दिवस अचानक आला ना, कळलंच नाही मला ना, सगळ्यांसाठी गिफ्ट आणायचे होते रे, पण वेळच नाही मिळाला. ए राजा, मला एकदा का नोकरी लागली ना की मी सगळ्यांसाठी गिफ्ट आणेल. राजा म्हणतो, हे काय बोल राहिले तुम्ही, अहो लेनदेन की बातें छोडो. अवनी लगेच म्हणते, दोस्ती बडी चीज आहे ना राजा. राजा आता स्माईल करतो बरं का. बोलता बोलता अवनीने ते फूल तयार केलं बरं का.
राजा म्हणतो अवनीला, तुम्ही माझी सगळी वाक्य पाठ केली वाटतं. अवनी म्हणते, तू ना राजा मला तुझे एक एक वाक्य आता लिहून दे. तुझे सगळे डायलॉग आहेत ना मी माझ्या ऑफिसच्या अशा भिंतीवर लावेल बघ, ते कोट्स वगैरे असतात ना तसं. राजा हसतो आणि म्हणतो, काय तुम्ही पण मॅडम, काय गंमत करून राहिले माझी, मला माहिती आहे. राजा आता असं बोलल्या बोलल्या अवनी म्हणते, नाही रे खरंच फॅमिली कोट्स रे, छान गेले माझे दिवस राजा. आता राजा म्हणतो, तोच प्रॉब्लेम आहे ना मॅडम, चांगले दिवस असतात ना ते खूप कमी असतात. टॉप स्पीडमध्ये, टॉप गिअरमध्ये 120च्या स्पीडनी चालले जातात बघा. वाईट दिवस काय, वाईट दिवसात 4-4 माणसं बोलवावे लागतात, तेव्हा कुठे गाडी पुढे जाते. त्यावर ही अवनी म्हणते, राजा वाईट दिवसात होप सोडायची नसते बरं का, कारण होप ना लाईक तोप चिप्स असते बरं का मॅडम, असं माझा मित्र म्हणतो बरं का मला. राजा म्हणतो, काय तुम्ही पण मॅडम, तुम्ही सगळंच शिकलात हं. चांगलं आहे चांगलं आहे, तुम्ही होप सोडू नका बरं का. राजाला आता जरा गलबलून आलंय बरं का प्रेक्षकांनो. अवनीचं आणि त्याचं बोलणं छान दाखवलं. आता अवनीला असं वाटतंय की आता आपली ही जी रात्र आहे ती शेवटची आहे यांच्या घरामध्ये, पण तिला काय माहिती, तिला अजूनही तिथेच राहायचंय. कारण राजा तसा उद्योग करूनच आलाय सकाळी सकाळी. दोघे एकमेकांकडे बघून हसत असतात, एकमेकांशी छान छान बोलत असतात. इकडे यांनी पुन्हा अंथरुणं पांघरुणं टाकली बाबा एकदाची. धन्याला ना चुटपुट लागलेली असते. राजा आणि अवनी काय बोलतायत ते ऐकायचं असते. आगवला बरं का. हा काय करत असतो, मुद्दाम पाणी आणू का मी, यशादादा असं म्हणून जात असतो बरं का बाहेर. यशादा म्हणतो, चले झोप गपचूप, आणलंय मी पाणी. आता लगेच धन्या म्हणतो, ये पाण्यादा, हे यशादा. अरे राजादा काही येत नसतो बरं का घरात. आता बघ ना, ॲनिव्हर्सरी टाईम, 2-5 ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट कर रे, फोटो काढून येऊ का त्यांचा. यशादा चिडतो, त्याच्यावर म्हणतो, झोपतो का गपचूप आता. पाण्या पण म्हणतो, ए धन्या चुपचाप झोप, चापटाळी ना तुला. आता यशादा या दोघांकडे रागाने बघतो, दोघं गपचूप झोपून जातात. अवनी आता फायनली ते छान फूल तयार करते बरं का, आणि राजाला देत म्हणते, हे घे राजा, हे तुझ्यासाठी. राजा खूप भावनिक झालेला असतो, इमोशनल झालेला असतो. तो खुश होतो आणि म्हणतो, अरे वा, माझ्यासाठी आणलं, हे माझ्यासाठी तयार केलं तुम्ही. अवनी त्याला म्हणते, थँक्यू रे राजा, फॉर एव्हर. नाही, आपली मेमरी म्हणून हे फूल ठेव तुझ्याकडे. राजा म्हणतो, अरे वा, ठेवेल ना, ठेवेल ठेवेल, जपून ठेवेल बरं का माझ्याकडे. अवनी म्हणते, बरं चल येते मी, आता झोपते रे. राजा म्हणतो, थांबा ना थोड्या वेळ, गप्पा मारूयात ना. अवनी म्हणते, अरे शेवटचा दिवस आहे ना माझा, झोप आली आहे रे मला आता. राजा म्हणतो, तेच तर म्हणतोय मी, शेवटचा दिवस आहे, मारा ना थोड्या वेळ गप्पा माझ्याशी. अवनी म्हणते, आता तिने ना बऱ्याच वेळ गप्पा मारल्यात आणि आपल्याला बॅकग्राऊंडला ते गाणं ऐकवलंय, असे कसे बोलायचे न बोलता आता. ते गाणं आपल्याला ऐकू येणार आणि अवनी राजाशी गप्पा मारणार, असा प्रसंग त्यांनी इथे दाखवलाय. बऱ्याच वेळ अवनीच्या गप्पा होतात आणि मग राजा तर तिच्याकडे नुसतं बघत असतो. आता अवनी निघायला लागते तेव्हा राजा पुन्हा म्हणतो, थांबा ना थोड्या वेळ जरा. अवनी म्हणते, उद्या सकाळी लवकर उठायचंय रे. राजा म्हणतो, का. अवनी आता त्याच्याकडे बघते आणि म्हणते, का म्हणजे. राजा म्हणतो, का नाही, हा म्हणलं मी, हा. तुम्हाला का ऐकू आलं का. अहो नाही, मी हा म्हणलं. अवनी म्हणते, कळतंय मला, सगळं कळतंय राजा, चल मला उशीर होतोय, चालले मी. राजा म्हणतो, बसा ना थोड्या वेळ, मारूयात ना गप्पा थोड्या वेळ. अवनी म्हणते, ए राजा, मी अशी थोड्या वेळ जरी बसले ना तर विचार बदलेल ना माझा. राजा म्हणतो, मग तर बसाच. अवनी म्हणते, नको रे बाबा नको, चल गुड नाईट. असं म्हणून ती आता झोपी जाते बरं का. राजाला असं वाटत असतं की ही रात्र संपूच नाही, तो प्रेम करतो ना अवनीवर. राजा आता अवनीला म्हणतो, मॅडम आय लाईक बरं का, युअर कलाकारी आय लाईक. त्याला इंग्लिश नीट बोलता येत नाही माझ्यासारखं बिचाऱ्याला. तो अवनीला म्हणतो, आय लाईक युअर कलाकारी बरं का मॅडम, कलाकारी म्हणणार होते मी, कलाकारी. अवनी त्याला थँक्यू म्हणते आणि निघून जाते. मंडळी, तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू आवडतो ना, मग लाईक करायला विसरू नका की. अवनी आता रूममध्ये निघून जाते तेव्हा राजा मनाशीच बोलत असतो, वा देवी आई, तुला आठवतं का, मी तुला आत्ता बोललो ना की त्यांनी मला चुकून फूल दिलं, त्यांनी मला पुन्हा फूल देऊ दे असं म्हणलं ना मी. असं खरंच दिलं ग देवी आई त्यांनी फूल मला. आणि देवी आई, तू तू मला असं काही सांगते का की होप सोडू नको वगैरे. म्हणजे राजाच्या मनात पुन्हा एकदा होप जाग्यात झाल्या. तर अवनी आता त्या आतमध्ये जाते, धन्याकडे बघते, पाण्याकडे बघते, दोघं जण झोपलेले असतात. अवनीला खूप चांगलं वाटतंय आणि कुठेतरी तिला असं वाटतंय की हे घर सोडून जाऊ नये. काय असतं ना प्रेक्षकांनो, म्हणतात ना की लग्नाच्या गाठी स्वर्गात वगैरे बांधलेल्या असतात. अवनीची गाठ कदाचित राजाशी बांधलेली असावी, म्हणूनच तिला हे सगळं फील होत असावं. धन्याने अंगावर चादर घेतलेली नसते तेव्हा अवनी येते आणि त्याच्या अंगावर चादर टाकून जाते. तिचा जीव जडलाय या माणसांमध्ये आणि साहजिक आहे, या माणसांनी पण तिला खूप जीव लावलाय. अर्थातच त्यांना असं वाटतं की आपल्या भावाची बायको आहे म्हणूनच ना
यशोदाने पाहिलं बरं का हे सगळं. यशोदा आता विचार करतो अवनी गेल्यावर किती जीव लावला यांनी या घराला. या गेल्यावर सगळं घर रिकामं रिकामं होणार. यशोदाला पण फार वाईट वाटतंय. पण यशोदा मुळातच एक भोळा माणूस आहे, त्याला या सगळ्या गोष्टींचा आजपेच माहिती नाही ना. पण राजा आपला लय भारी माणूस आहे बरं का प्रेक्षकांनो. आता राजा येतो बरं का घरात आणि झोपतो त्याच्या अंथरुणावर. यशोदा त्याला म्हणतो, राजा झोप आता, खूप रात्र झाली आहे. राजा आता ते फूल असं उराश, ते अवनीनं केलेलं कागदाचं फूल आहे ना, ते उराशी असं बिलगून झोपतो. आतापर्यंत तुम्ही छान सुंदर रोमॅन्टिक असं सीन बघत होतात आणि आता बघताय तुम्ही राजा आता अँग्री मोड मध्ये आलाय. राजा आता त्या मालकाच्या घराजवळ आलाय बरं का. तिथे आल्यावर त्याने ती पाटी पाहिली आहे, रूम फक्त मुलींनाच भाड्यांना मिळेल म्हणून. आणि राजाला आठवतं ती कालजी बाई बोलली ना की तो माणूस काहीतरी गडबड आहे, तुम्ही तुमच्या बायकोला पाठवू नका तिथे राहायला. तो प्रसंग त्याला आठवतो. राजा आता तिथे आत जातो आणि काल कुलूप होती बरं का त्या घराला. आठवतंय ना तुम्हाला, शनिवारी बघितलं होतं आपण. राजा आता त्या घराजवळ येतो आणि बेल वाजवतो. बेल वाजवल्यावर कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज त्याला येतो. राजा जरा मागे सरकतो बरं का. या माणसाने बेलच तशी लावली आहे कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाची. आता तो मालक खिडकी उघडतो आणि विचारतो, कोण आहे, कोण पाहिजे तुम्हाला. राजा म्हणतो, इथे तुम्ही बाहेर पाटी लावली आहे ना, रूम भाड्याने मिळेल म्हणून. राजा त्या माणसाला विचारतो, तुम्ही मालक आहात का. तो माणूस म्हणतो, हो हो मीच मालक आहे. तेवढ्यात आता एक मुलगी येते बरं का मागून आणि म्हणते, ऐका ना मी जाऊ का. तो माणूस आता ओरडतो त्या मुलीवर आणि म्हणतो, ए तू बाहेर कशाला आली ग, चल आतमध्ये जा. राजा म्हणतो, कोण आहे, तुमची मुलगी आहे का. लगेच तो मालक म्हणतो, ए मुलगी नाहीये, ती माझी. राजा म्हणतो, बायको आहे का तुमची. अहो तुम्ही आणि ते जरा मोठे, म्हणजे तुम्ही लयच मोठे वाटतं हो बायकोपेक्षा. तो मालक म्हणतो, ए तुला काय करायचं रे, नसत्या चौकशा, चल निघ. आणि त्या मुलीलाही म्हणतो, ए तू पण ग, चल निघ इथून. लगेच राजा म्हणतो, अहो मला रूम पाहिजे होती हो. तो मालक म्हणतो, तुला दिसत नाही का तिथे मुलींसाठी रूम आहे म्हणून. राजा म्हणतो, अहो पण तुम्ही देत नाही का पुरुषांना रूम. मालक म्हणतो, नाही नाही फक्त गर्ल्स विजिट ऑनली, चल चल निघ निघ. राजा आता तिथून निघून जायचं नाटक करतो बरं का. आणि या माणसाला कसं झाशात घेतो बघा. मी म्हणते प्रेक्षकांनो, असं ना कुठे काय बोलायचं याचा चॅप्टरपणा आलाच पाहिजे बरं का. राजा आता बघा कसा बोलतो त्या मालकाशी आणि कसं फसवतो त्याला. तो म्हणतो, साहेब साहेब थांबा जरा, एक मिनिट, मला ना जरा एक आता इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो, माझी ना एक मैत्रीण आहे बरं का, म्हणजे सुपर मॉडेल आहे बरं का ती. आणि आता लगेच तो मालक म्हणतो, सुपर मॉडेल आणि तुझी मैत्रीण. राजा म्हणतो, समजून घ्या ना मालक, अहो कसं आहे माहिती का, तिला ना जरा जागा हवी होती, म्हणजे त्यासाठीच मी आलो विचारायला, जागा मिळेल का. मालक म्हणतो, सुपर मॉडेल इथे राहील आमच्या घरी. त्यावर राजा म्हणतो, हा राहील ना राहील ना. त्याचं काय आहे माहिती आहे का, तिची जरा अडचण आहे आणि ते काय जरा सुपर मॉडेल आहे ना, समजून घ्या ना, जरा अंदाज घ्या तुम्ही. नाही पार्ट्या असतात रात्रीच्या, जरा माणसं येतात जातात, त्यामुळं तिला जरा अशी रूम पाहिजे होती. त्या मॉडेल आहे ना जिथे राहतात ना तिथल्या मालकाला चालत नाही हो असं काही लेट नाईट पार्ट्या वगैरे. म्हणजे मला असं वाटलं की तुमच्याकडे जागा मिळाली तर बरं होईल, समजून घ्या ना मालक. लगेच तो मालक म्हणतो, हो का, बरं बरं. राजा म्हणतो, पण जाऊ द्या, तुमच्याकडे रूम नाहीये म्हणताना जाऊ द्या, मी दुसरीकडे बघतो. लगेच तो मालक म्हणतो, अरे थांब 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 जरा, एवढी कशी घाई करतोयस तू. अरे सुपर मॉडेल असली तर मी पण ऍडजस्ट करतो ना, देतो रूम देतो त्यांना. राजा म्हणतो, कराल का ऍडजस्ट, पण तुम्ही तो ऑलरेडी रूम दिली म्हणताय ना दुसऱ्याला. मालक लगेच म्हणतो, अरे माझं घर आहे, मी कोणालाही रूम देईल, माझी मर्जी. अरे पोरा, ती मॉडेल आहे ना सुपर मॉडेल तुझी मैत्रीण, ती कशी दिसती रे, जरा फोटो बिटो दाखव की तिचा. राजा म्हणतो, तुला मला फोटो बघायचा आहे का, दाखवतो, पण ते जरा आतमध्ये येऊ दिलं असतं तुम्ही तर बरं झालं असतं. कसं फसवलं पाहिलं का राजाने या मालकाला. अशी हुशारी पाहिजे हा प्रेक्षकांनो, समोरच्या माणसाकडनं खरं वदवायची हुशारी आलीच पाहिजे. फार चॅप्टर आहे बरं का राजा. राजाला सगळी दुनियादारी माहिती आहे. राजा आता त्या मालकाला म्हणतो, आतमध्ये येऊ दिलं असतं तर बरं झालं असतं साहेब, जरा डिटेलमध्ये दाखवतो फोटो. लगेच तो मालक दार उघडतो बरं का राजाला आणि म्हणतो, अरे ये ना ये, आतमध्ये ये ना. राजा आता आत येतो आणि त्या मालकाला असा धोपटतो ना बघा. राजा आत येतो आणि इकडे तिकडे बघायला लागतो. तो मालक म्हणतो, अरे इकडे तिकडे काय बघतोय, फोटो दाखवत होता ना त्या सुपर मॉडेलचा. आता राजा त्याला म्हणतो, हो दाखवतो. राजा आता त्याला अवनीचे फोटो दाखवतो बरं का. आणि तो लगेच ओळखतो मालक. तो म्हणतो, सुपर मॉडेल, अरे ही कसली सुपर मॉडेल, अरे ही तर आर्किटेक्ट पोरगी आहे, कालच येऊन गेली इथे, ऍडव्हान्स पण दिला तिने मला. आता राजा म्हणतो, होय काय, आर्किटेक्ट आहे का ही पोरगी. आता तो मालक विचारतो, हा ही तुझी मैत्रीण आहे का रे. आता राजा म्हणतो, मैत्रीण नाहीये ती, माझी बायको आहे रे ती, बायको. वाईट नजरेनं बघतोस तिच्याकडे. राजा आता त्याला सनसन हाणायला लागतो बरं का.
तो मालक म्हणतो, "ओ मी काय केलं? अहो जास्ती उरायलं. मी मी पोलिसांना बोलवतो बरं का." राजा म्हणतो, "तू बोलवतो का पोलिसांना? थांब, मीच बोलवतो पोलिसांना." राजाने आता लगेच फोन काढला बरं का आणि म्हणतोय, "थांब, बोलवतो पोलिसांना. आतमध्ये ती बाई आहे ना, थांब आता पोलिसांना सगळं सांगतो." तो मालक लगेच घाबरतो बरं का आणि म्हणतो, "अहो नको नको, पोलिसांना नका फोन करू. अहो ऐका ना, काय करू मी आता?" राजा म्हणतो, "हां, आता कसा बोलला? आता जे सांगतो ना ते कान देऊन ऐक. आमच्या मॅडम आहेत, त्या मोठ्या मॅडम आहेत. त्यांचा ॲडव्हान्स परत करायचा आणि त्यांना सांगायचं इथे रूम नाहीये ते." तो मालक म्हणतो, "हो, हो, हो. मी ॲडव्हान्स परत करील त्यांचा. फोन करतो त्यांना." राजा म्हणतो, फोन आत्ता नाही करायचा. त्या जेव्हा इथे येतील ना, तेव्हा त्यांना ॲडव्हान्स परत द्यायचा आणि सांगायचं." "काय सांगशील?" तर तो मालक म्हणतो, "मी सांगेल त्यांना रूम नाही भेटणार ते." लगेच राजा म्हणतो, "सांगायचं, लक्षात ठेवायचं रूम नाहीये ते." राजा चांगलीच धमकी देतोय त्या मालकाला आणि म्हणतोय, "सांगायचं गपचूप त्यांना रूम नाहीये. नाही सांगितलं ना असं, तर ही छत्री आहे ना तुझ्या डोळ्यातच घुसवीन आणि लक्षात ठेव पुन्हा कधी बाई पाहणार नाही तू." आणि त्या बाई आहे ना आतमध्ये, "त्यांना बाहेर बोलव, बोलव त्यांना बाहेर." तो मालक आता बोलवणार बाहेर, तेवढ्यात राजा म्हणतो, "थांब जरा, तू नको बोलव, मी बोलवतो." आता राजा म्हणतो, "ओ ताई, ताई बाहेर या बरं जरा, घाबरू नका. तुमचं सगळं सामान आहे ना ते बाहेर आणा. तुम्हाला इथून सोडवायला आलोय मी, या बाहेर." आता आतमध्ये एक घाबरलेली मुलगी असते बरं का प्रेक्षकांनो. बापरे! समाजात या अशाही घटना घडतात बरं का प्रेक्षकांनो. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. म्हणजे हे सगळं खूप म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. राजाने त्या मुलीला सोडवलं बरं का प्रेक्षकांनो. छान दाखवला त्यांनी हा ट्रॅक. ती बाई आहे ना, ती बाहेर येते ती मुलगी. राजा तिला म्हणतो, "या बाहेर या, तुमचं सामान घेऊन या, इथून निघायचंय तुम्हाला." आता त्या मुलीने तोंडावरती रुमाल लावलेला असतो. राजा त्या मुलीला आल्यावर म्हणतो, "घाबरू नका तुम्ही, घाबरायचं कारण नाहीये तुम्हाला. नाही, तुम्ही आता जा इथून. या हरामखोराने इथे तुम्हाला मुद्दाम बोलवलंय ना त्रास द्यायला. हरामखोरा, फोन काढ, मोबाईल काढ, आधी नंबर डिलीट कर या बाईचा." लगेच तो मालक म्हणतो, "हो, करतो, करतो." राजा त्याला हाणतो एक चापट आणि म्हणतो, "चल कर डिलीट." तो मालक आता घाबरतो बरं का. राजा त्याला काय म्हणतो, डिलीट कर नंबर त्या मुलीचा आणि आता जर पुन्हा या पोरीला त्रास दिला ना तर याद राख, आधीच माझ्यावरती 2 मर्डरच्या केस आहेत. तिसरी झाली तर काही फरक नाही पडत मला." कसला घाबरला बघा आता हा मालक. आता त्या मुलीला म्हणतो, "राजा जा ताई, तुम्ही जा." आता ती मुलगी जात असते तेव्हा राजा म्हणतो, "थांबा, थांबा, चप्पल कुठे तुमची?" ती मुलगी म्हणते, "आहे ना इथेच." राजा म्हणतो, "घ्या तुमची चप्पल हातात आणि या माणसाला हाना जरा इकडे येऊन." तो मालक म्हणतो, "नको." राजा म्हणतो, "नको कसं नको?" राजाने आता त्याची कॉलर धरली आणि त्याला उभं केलं बरं का. आणि राजा म्हणतो, "लाज नाही वाटत तुला? पोरींचे धंदे करतो." आता त्या मुलीने सटासट त्या मालकाच्या तोंडात चप्पला मारलेल्या आहेत बरं का. आता तो मालक सॉलिड घाबरला आणि म्हणतो, "अहो अहो माफ करा हो, मी आता असं नाही करणार हो." राजा आता त्या मुलीला म्हणतो, "जा मॅडम तुम्ही जा." ती मुलगी आता तिथून सुखरूप बाहेर पडली बरं का. राजा तिला जाताना म्हणतो, "काळजी करू नका आणि पुन्हा इथे येऊ नका." आणि मग राजा त्या मालकाला धमकवतो, "लक्षात ठेव, उद्या आमच्या मॅडम येतील सकाळी. त्या इथे आल्यावरती काय सांगायचं त्यांना? ॲडव्हान्स परत करायचा आणि म्हणायचं रूम नाहीये, लक्षात ठेव." तो मालक आता सॉलिड घाबरलाय राजाला आणि आजचा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. मंडळी, उद्याचा एपिसोड बघायला मी खूप एक्सायटेड आहे. तुम्ही पण आहात का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अवनी आता राजाच्या घरातनं निघाली आणि तिचं मन काही निघत नसतं. ती यशोदाला म्हणते, "दादा, मी गेल्यावर या घराला बाईचा आशीर्वाद नक्की लाभू दे. मी माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करते ना." राजाने जेव्हा तिला त्या घरासमोर सोडलं तेव्हा ती म्हणते, "राजा, मला असं वाटतंय की पुन्हा एकदा मी घर सोडते." राजा आता अवनीकडे बघतच राहतो. ती जाते बरं का आता त्या रूममध्ये. ती त्या घराकडे जाते बरं का आणि राजा तिथेच तिची वाट बघत असतो. पण आता मध्ये एक मोठा ट्विस्ट येणार आहे बरं का मंडळी. तिथे आता अवनीचा भाऊ आणि तो विवान पण येणार आहे. कारण त्यांनी परवा दाखवलं होतं बघा. मजा येणार आहे उद्याचा एपिसोड बघायला. बघूयात उद्या काय घडतंय. आजचा एपिसोड रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करा आणि आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा डेली रिव्ह्यू ऐकण्यासाठी भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. टेक केअर मंडळी. धन्यवाद.